नावाने काळ भैरवनाथाच्या नावाने या ठिकाणी सुट्टीसाठी भरपूर असं एकूण 10 गट बसतील एवढं या ठिकाणी अंतर आहे. आणि जे या कच्यातलं जे कच्यापर्यंतचं जे अंतर आहे टोटली 900 फुटाचं अंतर आहे. आणि काही बैलगाडी मालक आपण सर्वांनी या सूचनेचं पालन करा की जी तास आहेत ही तास व्यवस्थित पद्धतीनं टाकलेले आहेत. जवळजवळ 13 फुटाचे मध्ये पूर्ण अंतर आहे. आणि जे वरुंब्याचं अंतर धरलं तर टोटली 14 फूट होतं. आणि हे ओपनचं मैदान असल्यामुळं काही अडचण येणार नाही. असं हे काळ भैरवनाथ केसरी आसुकरांचं मैदान या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं आहे. आणि ही फाटी अतिशय देखणी आणि सुंदर अशी फाटी पाहायला मिळते. नमस्ते, फलटण बैलगाडी संघटना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि फलटण तालुका म्हटलं की एक सर्व नियमांशी बांधलेलं असणारी मैदान आहेत. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील आसुगाव आणि या आसुगावचं काळेश्वर यात्रेचं परंपरेचं मानाचं मैदान, ज्या मैदानाला 100 वर्षाची परंपरा आहे असं मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. दिनांक 22 तारखेला ओपनचं मैदान आहे. आणि या ओपनच्या मैदानातील जी कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यानंतर जी फाटीची रचना आहे, नियोजन कसं आहे, आयोजन कसं आहे, याबद्दलची जी सर्व माहिती आहे, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी या यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या पदाधिकाऱ्यांकडून आपण जाणून घेऊया. तर चला मग. ते हे मैदान कशा निमित्त आयोजित केलेलं आहे? नमस्ते. प्रथमतः मी आपल्या चॅनलचं आणि तुमच्या बैलगाडी संघटनेचं आसू यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करतो. येत्या 22 तारखेला काळभैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य अशी ओपन बैलगाडा शर्यत आम्ही भरवलेली आहे. यात कृपया आपण सगळ्यांनी सहभाग व्हावा. आणि महाराष्ट्र बैलगाडी मालक चालक संघटनेच्या नियमानुसार गेली 100 वर्ष आम्ही हे भरवतोय. जरी नियम आत्ता आले असले तर त्याच नियमाने आम्ही पूर्वीपासून ही स्पर्धा भरवत आहे. फाटीची 9 फाटी आहेत ना एकंदरीत, आणि 2 फाटी आम्ही राखीव ठेवतोय. आणि फाटीची रुंदी आहे 12 फूट, साधारणतः 950 फूट लांबी आहे. आणि सकाळी साधारणतः 10 वाजता ही बैलगाडीची शर्यत चालू होईल. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी आम्ही दिलेली आहे. त्याची जाहिरातीवर आम्ही नंबर दिले आहेत. त्याच्यावर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवावा ही मी आपणास विनंती करतो. तर या बैलगाडी क्षेत्राशी एक बैलगाडी प्रेमी म्हणून ज्यांचं नाव आहे प्रत्येक मैदानामध्ये हजर राहतात ते माजी सरपंच राजाभाऊ शिरतोड आहेत. राजाभाऊ शिरतोड साहेब नमस्ते. कशी या मैदानाची जी बक्षिसांची रचना आहे? आपल्या काळभैरवनाथ यात्रा उत्सवाच्या बैलगाडीची भव्य बक्षिसाची रचना. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,01,000 रुपये श्री काळेश्वर आपले कमिटी आसू यात्रा कमिटी यांच्यातर्फे आणि राज यांच्यातर्फे आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 71,000, तृतीय क्रमांकाचं बक्षीस 51,000, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 31,000, पाचव्या क्रमांकाचं 21,000, 6व्या क्रमांकाचं 15,000 आणि 7व्या क्रमांकाचं 11,000 अशी बक्षिसाची रचना आहे. या ज्या मैदान आहे या मैदानाला प्रवेश फी किती आहे? या मैदानासाठी प्रत्येक 1,000 रुपये प्रवेश फी आम्ही ठेवलेली आहे. या मैदानाचं झेंडापंच म्हणून कोण काम करणार आहे? हां. या मैदानाचे झेंडापंच म्हणून पप्पू मंडले हे काम पाहणार आहे. त्याचबरोबर समालोचक म्हणून कोण आहेत? प्रताप तात्या. या समालोचकाचं काम प्रताप तात्या झंझुर्णे आणि आनंद पवार हे दोघं पाहणार आहेत. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार का? नियमानुसार होणार. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे? मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण गोलप तात्या करणार. नमस्ते. या मैदानाचे आयोजक रामदास माने पाटील आहेत. काका नमस्ते. काका, मैदानाची जी ह्याची परवानगीची प्रक्रिया आहे ती कुठपर्यंत आलेली आहे? जवळ सोमवारपर्यंत मला पूर्ण प्रोसिजर पाहायला मिळेल. या महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक बैलगाडी मालक यांना आपण काय आव्हान करसाल? या प्रमाणात गाड्या याव्यात आणि त्यांची नोंद करावी. नमस्ते. या मैदानाचे
ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थ संतोष घोरपडे आहेत. काय सांगाल घोरपडे साहेब की बैलगाडी मालकांनी तुम्हाला सहकार्य कशा पद्धतीने करावं? बैलगाडी मालकांनी यात्रा कमिटीला येऊन भरपूर गाड्या मैदानावर याव्यात आणि यात्रा कमिटीला सहकार्य करावं एवढीच यात्रा कमिटी मैदानाची ऑनलाईन नोंद कधीपर्यंत असणार आहे? 21 तारखेच्या आत पूर्ण करावी या बैलगाड्या मालकांनी. 22 तारखेला जागा नोंदवली. हा त्याचबरोबर ग्रामस्थ राजेंद्र गोपने आहेत. राजा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल या मैदानाबाबत? आपल्या ह्या काळेश्वर आपलं काळ भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने पारंपरिक आमचं मैदान बऱ्याच वर्षापासून गेली 100 वर्षाच्या आसपास तरी मैदान होतंच आणि ह्या मैदानात भरपूर बाहेरच्या गाड्या बी येतात आणि त्यांची ऑनलाईन नोंदणी 21 तारखेपर्यंत होईल आणि 22 तारखेला येणाऱ्या गाड्या नोंदल्या जातील. बैलगाडी मालकांना आपण काय सांगाल? बैलगाडी मालकांना आम्ही 21 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी सगळी करून घ्यावी त्यांनी आणि बैलगाडी मालकांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही विनंती राहील.